नाराजी आहे तुम्हाला कसं कळतं हेच मला अजून कळलेलं नाही. ते स्वतः दिल्लीला कामाला गेले होते. दिल्लीवरून त्यांनी सांगितलं की ते स्वतः कॅबिनेटला नाही आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री जम्मूला एका कार्यक्रमाला होते आणि 2 दिवस त्यांनी मुक्काम केला. त्याच्यामुळे नाराजी असण्याचा काही संबंधच येत नाही. आणि अजूनही काय या गोष्टींची जबाबदारी दिली म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही. अंबादास दानवेंनी आरोप केलेला आहे की वारंवार एकनाथ शिंदे साहेब जे आहे ते दिल्लीला जातात, त्यांची आता काही किंमत राहिलेली नाही. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातात आणि पंतप्रधान महोदयांच्या खुर्ची लावून बसतात. त्यांचे नेते दिल्लीला जातात आणि 6व्या रांगेत बसून पिक्चर बघतात. त्याचा खुलासा पहिला अंबादास दानवेंनी केला पाहिजे ना. त्याच्यामुळे कोणाची दिल्लीतली कुवत किती आहे हे सिद्ध झालेलं आहे. कुठेतरी गणेश उत्सवाच्या तर डीजेच्या याच्यावरून पुन्हा एकदा नवीन अडचण निर्माण झालेली आहे. हिंदू धर्माच्या सणावर अडचण येत आहे. हिंदुत्ववादी सरकारांना आरोपी हिंदुत्ववादी सणावर कुठचेही निर्बंध येणार नाही. जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये सगळं होईल. परंतु डीजे बंद केला पाहिजे किंवा अन्य काही बंद केला पाहिजे असं काही सरकारने निर्णय घेतलेला नाही. कुणी गैरसमज तिथं पसरू नये. आणि शेवटी हे सण आमच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचे आहे. रमेश चन्नीचिला ने कहा है कि उद्धव ठाकरे राज ठाकरे एक साथ आते हैं तो कांग्रेस को उसकी भी प्रॉब्लम है। तो उनका मामला है ना. राजनीति में हर एक पार्टी को खुद का प्रेजेंटेशन देने का ये अपना उनका खुद का है. तो डेमोक्रेसी में करते हैं तो वो तो अगर साथ आ जाते हैं तभी भी हमारी सत्ता आएगी स्थानिक स्वराज्य संस्था पे. लेकिन बाला साहब ठाकरे ने इसीलिए शिवसेना बनाई थी कि जिसको कांग्रेस की परमिशन लेना पड़ेगा। वो अभी विधानसभा चुनाव में लोगों ने तो सोच लिया है. अभी स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव में भी लोग सोचेंगे क्योंकि जिस बाला साहब ठाकरे साहब ने कांग्रेस के साथ जाने के बाद शिवसेना का जो संगठन है वो बंद करूंगा ऐसी घोषणा की थी. उनके ही बेटे आज कांग्रेस के साथ अलायंस कर रहे हैं. ये बहुत दुर्दैवी बात है. शिवसेनेमध्ये भाजप सत्तेत आली या वक्त्यात भास्कर जाधवांनी तुम्हाला चालाक असा शब्दाचा उल्लेख केला आहे. तुम्ही चालाक आहे. धन्यवाद मला सर्टिफिकेट दिल्याबद्दल. मी काय बोललो होतो. काय होतं की हल्ली संपूर्ण वाक्यच कोण दाखवत नाही. त्याच्यामुळे आता बोलायचं की नाही हे देखील ठरवलं पाहिजे. मी असं म्हटलं होतं की शिंदे साहेबांनी ज्या योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे सत्ता आली. आणि ते कोण नाकारू शकतो. तुम्ही पण नाकारू शकत नाही. मी असं कुठेही म्हटलं नाही की अशामुळं अशी सत्ता आली की अशामुळं भाजपची सत्ता आली. असं कुठेही माझा शब्द नाही. त्या वाक्यामध्ये कुठेही माझा शब्द नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही जे दाखवाल त्याचा आदर आम्ही केला पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलायचं नाही.